चला तर मैत्रिणींनो, आज आपण ना हे जवळा म्हणजे कर्दी बोलतात याला कोकणीमध्ये, हे सुकवलेले असते कर्दी, तिची आपण आज भाजी बनवूया। त्यासाठी घेतलेला मी मसाला सांगते। इथे लाल तिखट घेतलेला आहे, इथे एव्हरेस्टचा 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे, इथे कोकम म्हणजे आमसूल घेतलेला आहे, इथे मीडियम कलरचे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहे, 2 टमाटे बारीक कापून घेतलेले आहे, कांद्याची पात ती कापून घेतलेला आहे थोडीशी, आणि इथे 2 ते 3 वांगे छानपैकी बारीक कटिंग करून घेतलेले आहे। तर चला तर मैत्रिणींना, आता आपण ना इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर कांदा हे टमाटर सगळं आपण परतून त्याच्यात घेणार आहोत। तर चला तर मग करूया तयारी। हे पहा मैत्रिणींनो, इथे छानपैकी कांदा आपण गरम करायला टाकलेला आहे परतायला, आणि त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा हळद पावडर टाकते। कसं आहे, लवकर मेल्ट होतो कांदा तेलामध्ये हळद पावडर आणि मीठ टाकल्याने। तर मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। कांदा छान परतला आहे, त्याच्यामध्ये मी टमाटर टाकलेला आहे। टमाटर पण छानपैकी मस्त परतून घेऊया, जेणेकरून मेल्ट झालं की मग आपण बाकीचं जे आहे ना कांदा आणि वांग ते नंतर टाकूया आपण त्याच्यामध्ये। हे पहा मैत्रिणींनी, ते पाहू शकता तुम्ही, सुंदर असं कांदा आणि टमाटर एकत्र मिक्स मेल्ट झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण आता वांग टाकणार आहोत। हे पहा मैत्रिणींनी, इथे वांग टाकलेलं आहे। आता वांग पण छान थोडंसं वाफेवर घेऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर पात टाकायचे। तसं पात आहे ना मग पाणी सोडतं ना, मग त्याच्यामुळे हे लवकर मेल्ट होत नाही, त्याच्यामुळे आधी हे सर्व एकत्र मेल्ट करून घ्यायचं आहे। वांग अर्धवट शिजत आलं की आपण कांद्याची पात टाकणार आहोत। हे पहा मैत्रिणींना, छानपैकी असं वांग अर्धवट शिजलेलं आहे। तर याच्यामध्ये ना आपण आता कांद्याची पात टाकूया। एवढा सुंदर कलरफुल अशी भाजी होते ना, खायला पण खूप छान चवीदार होते। माझ्या मिस्टरांना फार आवडते, त्याच्यामुळे ते नेहमी सांगत असं आठवड्यातून एकदा मला करून दे। म्हटलं चला तुमच्या संग पण ती रेसिपी एक शेअर करूया, नॉनव्हेज खाणारे भरपूर आहेतच ना। हे पहा, कांद्याची पात टाकलेली आहे, ती छानपैकी परतून घेऊया आता आपण। हे पहा मैत्रिणींनो, तर छानपैकी असं तेल सुटलेलं आहे। तर आहे ना हे सगळं परतेपर्यंत आहे ना, इथे मी कर्दी ते ना पाणी टाकून ठेवलं होतं, म्हणजे कशी थोडी सॉफ्ट होते ती। तर चला तर आता ही कर्दी आहे ना आपण त्याच्यात टाकणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, छान असे कर्दी त्याच्यात टाकलेलं आहे। तर आपण आहे ना आता हे जे कोकम, लाल तिखट, एव्हरेस्टचा गरम मसाला, हे सगळं आपण त्याच्यात टाकणार आहोत, आणि छानपैकी परतून घेणार आहोत। आणि एक 2 ते 3 मिनिटं आहे ना त्याच्यावर मीडियम गॅसवर झाकण ठेवणार आहोत। हे पहा मैत्रिणींनी, किती सुंदर असं आता तेल सुटलेलं आहे, छान कलरसुद्धा आलेला आहे। तर हे तेल सुटलं ना तर आपली ही भाजी तयार झालेली आहे। छानपैकी आहे ना ही भाजी आहे ना मस्तपैकी तांदूळाच्या भाकरीसंग एवढी भन्नाट लागते ना की बस। तर तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने भाजी करून बघा आणि खाऊन बघा, आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। तर हे पहा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। नुसतं बघत काय बसलाय, तुम्ही पण नक्की करा। हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। चला मग करून बघा नक्की। बाय बाय।